थांबा जरा. एचपीव्ही वॅक्सिन देत आहे काय आपल्या मुलींना? तर हा व्हिडिओ पाहून घ्या. कळलं काय? बघा हा व्हिडिओ. तो किसी भी कीमत में एचपीवी वैक्सीन मत लगाइए, क्योंकि एचपीवी वैक्सीन लगाने का मतलब अपने बच्चों को इनफर्टाइल बना देना। बड़े साफ शब्दों में बोल रहा हूँ, यानी कि बच्चियां बाज बनने की तैयारी में आप कर रहे हो। ये सारा कुछ चल रहा है, पूरे देश को इनफर्टाइल बनाने के का ये खेल चल रहा है। और ये खेल कोई आज से नहीं चल रहा है, ये खेल 2009 में झूठ बोल के आंध्र प्रदेश में शुरू किया गया था, जहां लगभग 25-30 हजार ट्राइबल गर्ल्स को झूठ बोल के बिल गेट फाउंडेशन ने, वही वाला बिल गेट एप्स्टीन फाइल वाला, लगा दिया गया था। उसके बाद जब बच्चियों की वहां पे मौतें होने लगी और जब ये खेल का पर्दाफाश आदिवासियों ने खुद किया, तो बिल गेट्स को वहां से भागना पड़ा और उनका कैंपेन वही रुक गया। और यही नहीं, उनके ऊपर केस भी हमारे देश में दर्ज हो गया था। उस वक्त की जो सरकार थी उन्होंने केस दर्ज कर दिया था, लेकिन भारत में जैसा होता है तारीख पे तारीख वो तो खैर चल ही रहा है। और इसी बीच अब ये खेल उन्होंने ऐसा लग रहा है कि वो लॉन्च कर दिए। तो मैं आपको ये बताना चाहता हूं कि इससे पहले जब भी इस तरह के ट्रायल किए गए या जिन भी देशों में ये लॉन्च किया गया, उन देशों में जो इनफर्टिलिटी रेट अमंग दोज पीपल, वो फर्टिलिटी रेट घट गया है, इनफर्टिलिटी बढ़ गई है। जो बच्चे या तो पैदा नहीं हो रहे या पैदा हो रहे तो अपाहिज पैदा हो रहे हैं, और ये सारा डेटा है। बघितला ना? अपनी एचपीव्ही हे वॅक्सिन अमेरिकेमध्ये आणि बाहेर देशात हिच्यावर बंद केलेली कारवाई केलेली आहे ह्या वॅक्सिनवर, आणि कोर्टात केसेस चालू आहे। तर मला सांगा, आपले नरेंद्र मोदी हे भारतात वॅक्सिन का देत आहे? आणि 14 वर्षातील तिकडले वरील मुलींना याने बांझपण येतो, तुमची मुलगी आई बनणार नाही, कॅन्सर सारख्या बिमाऱ्या होणार। एचपीव्ही वॅक्सिन ही कोरोना सारखी आहे, आपण पार्ट 2 म्हणू शकतो याला। आता तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर ते सांगतो की आपण पालक असाल तर शाळेत जायचं, त्यांना सांगायचं माझ्या मुलींना तुम्ही लस टोचू नका। याने 5 प्रकार निर्माण होतो, आणि तुमच्या मुलीला लेकरू झालं ते लेकरू कुपोषित होणार, पाय आडेतिडे होणार, भोकणं होणार, बोलता येणार नाही, मुखबधी होणार, कुपोषित होणार, अशा प्रकारचे विकार निर्माण होणार, आणि तुमच्या मुलीला अशी बिमारी होणार की त्याचा तुम्ही पैसा लावू शकणार नाही। कारण हे सरकार नरेंद्र मोदी, तुम्हाला माहित आहे इप्स्टीन फाईल मध्ये त्यांचं नाव आलं आहे, आणि इप्स्टीन फाईल मध्ये बिल गेट्सचं पण नाव आलेलं आहे, आणि बिल गेट्सची जी कंपनी आहे तिच्या संग नरेंद्र मोदी पार्टनरशिप केलेली आहे। तर मला हे समजत नाही, त्यांना लहान मुलींना इंजेक्शन का द्यायचं आहे, वॅक्सिन काय द्यायची आहे? कोरोना काळामध्ये आपल्याला पकडू आपल्याला भीती दाखवून आपल्याला वॅक्सिन टोचवले, तर आता बघा त्या भीतीमुळे आपण वॅक्सिन घेतले तर आता काय होत आहे? हार्टचे प्रॉब्लेम होत आहे, शुगरचे प्रॉब्लेम होत आहे, किडनीचे प्रॉब्लेम होत आहे, कॅन्सर वाढला, हे वॅक्सिन मुळे वाढलेलं आहे। त्या कारणामुळे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो की तुमच्या लेकरांना, जी मुली आहे तुमची, तिला वॅक्सिन देऊ नका। हात जोडून विनंती करतो दादा, ऐकशीत आहे की नको ऐकू? ऐकशीत आहे आणि नको ऐकू? माझ्या सांगण्याचं काम आहे। बिल गेट्सचं नाव इप्स्टीन फाईल मध्ये आलं होतं, मोदी साहेबांचं इप्स्टीन फाईल मध्ये आलं होतं। मग माझं एकच म्हणणं आहे, मोदी साहेबांना विचार करायला पाहिजे, हा बिल गेट्सचं नाव इप्स्टीन फाईल मध्ये आलं, आपले नाव आलेलं आहे बा, त्या कारणामुळं कसं टोचा बा लेकरायला हे वॅक्सिन? अमेरिकेतल्या सारख्या भलाढ्य देशाने हे वॅक्सिनला नाकारलेलं आहे, आणि युरोप सारख्या देशाने नाकारलेलं आहे। तिथले आरोग्य मंत्री आरोग्यजनक असतात, त्यांनी हे नाकारलेले आहे वॅक्सिन। मग आपल्या भारतात आरोग्य मंत्रींनी का स्वीकारले वॅक्सिन मला सांगा? 14 वर्षा वयातील वरील त्या मुलींना वॅक्सिन देणार शाळेमध्ये। पालकांना माझा एकच विनंती आहे की तुमच्या मुलींना वॅक्सिन लावू नका, जेणेकरून समोरची बिमारी जी होणार ना त्याला तुमची मुलगी बळी पडणार।
आणि खाली तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. त्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं एकच मध्य हे आहे की लस टोचल्याबरोबर भरपूर ठिकाणी भरपूर राज्यामध्ये लस टोचलेले आहेत, मुली बिमार पडलेले आहे. त्या कारणामुळं तुमच्या मुलीला बिमारीतून वाचवायचं असेल, हे म्हणतात की त्याने कॅन्सर होत नाही, कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढतात त्याने. कारण जे आपण कोरोना वॅक्सिन घेतली, आपल्याला घाबरू वॅक्सिन चढवली, वॅक्सिन मारली, घेतले ना इंजेक्शन आपण वॅक्सिनचे. का घेतले? काही गरज नव्हती तरी घेतले. ज्याने घेतली नाही वॅक्सिन तो परिपूर्ण बरा आहे. मी पण वॅक्सिन घेतली आहे दादा, मला पण भीती दाखवली होती. त्या कारणामुळे आता पण भीती दाखवत आहे कॅन्सरची, का ब्रेस्ट कॅन्सर झाला नाही पाहिजे, हा अमका कॅन्सर झाला नाही पाहिजे. पण त्याने कॅन्सर होण्याची शक्यता आहे जास्त करून. त्या कारणामुळे हात जोडून विनंती करतो, ऐका नको ऐकू. HPV वॅक्सिन ही एक जहर आहे, जहर. ते तुमच्या मुलीच्या शरीरात गेला तर तुमची मुलगी बाळ तर होतेच, आणि जन्म देणाऱ्या मुलाला तुम्ही अंध, अपंग, वंध्यत्व हे लेकराला येणार, कुपोषित होणार, लेकराला बिमारी होणार, आईला बिमारी होणार. मग विचार करा. आणि ही बिमारी दिसत नाही. त्या कारणामुळे हात जोडून विनंती करतो की तुमच्या मुलींना HPV वॅक्सिन चढू नका, लावू देऊ नका. शाळेत जा, तुमच्या घरी आरोग्य सेवक येणार, ते आम्हाला वॅक्सिन लावायची आहे, लावू देऊ नका. जेणेकरून समोरची बिमारी तयार होणार. कारण इथे मुलं मारत आहे. इथे भारतातली लोकसंख्या कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे. इप्स्टीन फाईल मध्ये कोरोना वॅक्सिनचा तिकडूनच उघड आला होता. भारतातील लोकसंख्या कशी कमी करायची, तर मग लावा कोरोना वॅक्सिन. तसे लोक मरून राहिले. कोरोना वॅक्सिन भरपूर लोक मेले, कारण बिमाऱ्या तयार झाल्या. बिमाऱ्या कॅन्सर प्रकारचे प्रमाण बिमार अशा झाल्या की तुम्हाला सांगतो, हार्ट पेशंट जास्त वाढलेले, कॅन्सर जास्त वाढला. त्या कारणामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करतो की कोणीही वॅक्सिन लावू नका. लावान तर झालं मग सगळं काम. त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो, जय जवान, जय किसान, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.